काय रे एवढा आवरून कुठे चाललास? अरे आज धनत्रयोदशी आहे ना, म्हणलं जरा सोनं घेऊन येऊ. भावा सोनं घ्यायचं आणि धनत्रयोदशीचा काय संबंध? अरे आहे की धन त्रयोदशी आणि बाकीचे लोक काय वेडी आहेत का? सगळे तर जातात सोनं घ्यायला. अरे लोक वेडी नाहीये, पण 10 मधले 7 ते 8 लोक असे असतात ज्यांना धनत्रयोदशी आपण का साजरी करतो हे माहित नसतं. अच्छा, मग जर तुला माहिती असेल तर तू सांग. ठीक आहे, मग नीट आहे. आपण धनत्रयोदशीला सोनं विकत घ्यायला जातो, पण धनत्रयोदशीचं खरं सोनं म्हणजे काय माहिती आहे का? नाही, दागिना नाही. खरं सोनं म्हणजे आरोग्य. हो, आणि म्हणूनच धनत्रयोदशीला आपण फक्त भौतिक संपत्ती नाही तर आरोग्याची देवता, आयुर्वेदाचे जनक, फर्स्ट डॉक्टर ऑफ द वर्ल्ड भगवान धन्वंतरीची पूजा करतो. धनत्रयोदशी दिवाळीतील पहिला सण. अनेकांना वाटतं की हा दिवस फक्त सोनं, चांदी, भांडी किंवा गाडी खरेदी करण्यासाठी असतो, पण ही खरी कथा नाही. समुद्र मंथनाच्या वेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला अमृताने भरलेला कलश हातात घेऊन भगवान धन्वंतरी प्रकट झाले. त्यांच्याच नावावरून या दिवसाचं नाव धनत्रयोदशी असं पडलं. भगवान धन्वंतरी यांना औषधाचे जनक मानलं जातं. त्यांच्याकडून आरोग्य, औषधे, आयुष्य वाढवणारे शास्त्र जगाला मिळालं. म्हणून हा दिवस फक्त पैसा कमवण्यासाठी नाही तर पूर्ण आयुष्य आरोग्यमय व्हावं म्हणून धन्वंतरीची पूजा करण्याचा दिवस आहे. आपण दिवाळीत घर साफ करतो, पण धनत्रयोदशीला शरीर आणि मन सुद्धा साफ करायचा निश्चय करतो. जुन्या काळात लोक या दिवशी आसवरिष्ठा आणि वनौषधी यांचं सेवन करीत असत. आजही संपूर्ण जगामध्ये हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याला थोडं सोप्या आणि वैज्ञानिक रीतीने सांगतो. दिवाळीच्या दिवसात ऋतूबदल होत असतो. आपण पावसाळ्यातून हिवाळ्यात प्रवेश करतो. यावेळी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शरीरात वात, पित्त, कफ इम्बॅलन्स होतो. त्यामुळे आयुर्वेदानुसार या दिवसात औषधी काढे, सुवासिक धूप, तूप, हळद वापरणं अत्यंत आवश्यक असतं. तुला वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर धनत्रयोदशी म्हणजे बॉडी डिटॉक्स आणि इम्युनिटी बूस्टर डे. या दिवशी लोक सोनं, चांदी आणि भांडी घेतात, पण हा दिवस खरं तर आरोग्याचा आहे. एक वेळेस सोनं नसेल तरी चालेल, पण आरोग्य नसेल तर काहीच चालणार नाही. म्हणून या धनत्रयोदशीला फक्त सोनं घेऊ नको, तर आरोग्याचं सोनं घे. चांगलं खा, व्यायाम कर, योगा कर, झोप पूर्ण घे. हेच खरं भगवान धन्वंतरीला अर्पण आहे. पण तुला एवढं सगळं कसं माहिती रे? कारण मी इंस्टाग्राम आणि युट्यूबवर फॅक्टोपीडिया चॅनलला फॉलो करतो, ज्यावर मला सगळ्या प्रकारच्या माहिती, इतिहासातल्या गोष्टी, फॅक्ट्स ऐकायला मिळतात. हा मी पण लगेच फॉलो करतो. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.